तेच सोनं म्हणत वाढलाय मातीच्या भांड्यांचा भाव। चंदगड तालुक्यातील किणी येथील मातीच्या वस्तूंना वाढतीये मागणी। बदलते जीवन पद्धतीचा अभ्यास करून गोपाळ कुंभार यांनी मातीच्या वस्तू तयार करण्याचा सुरू केलाय गृहोद्योग। जुन्या काळात मातीची भांडी वापरून स्वयंपाक करण्याची पद्धत होती। कोणताही पदार्थ हा मातीच्या भांड्यात बनवला जायचा, त्यामुळे त्या पदार्थाची चव ही वेगळीच असायची। परंतु कालांतराने स्टील, लोखंड, ॲल्युमिनियम सारख्या धातूंनी बनवलेल्या भांड्यांनी मातीच्या भांड्यांची जागा घेतली आणि मातीची भांडी स्वयंपाकघरातून नामशेष झाले। परंतु आता पुन्हा मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचा मोठा ट्रेंड आहे। या बदलत्या जीवनशैलीचा अभ्यास करत चंदगड तालुक्यातील किणी येथील गोपाळ कुंभार यांनी मातीच्या वस्तू तयार करण्याचा गृहोद्योग सुरू केलाय। पाण्याच्या माठापासून ते तवा आणि दही ठेवण्याच्या भांड्यापर्यंत विविध गृहोपयोगी वस्तू अगदी माफक दरात त्यांनी उपलब्ध केल्यात। शहरी भागातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी येत असल्यानं त्यांनी पुणे, कोल्हापूर, बेळगाव आणि मुंबईलाही पार्सल सुविधा सुरू केली आहे। सुरुवातीला मातीची खेळणी तयार करून गोपाळ कुंभार यांनी व्यवसायाचा पाया रचला। त्यानंतर गेली 4 वर्ष ते शाडूचे गणपती तयार करतात। प्लास्टर ऑफ पॅरिसला फाटा देऊन लोकांनी त्यांच्याकडे शाडूच्या गणपतीची मागणी वाढवली। त्यानंतर त्यांनी मातीच्या अनेक गृहोपयोगी वस्तू तयार करायला सुरुवात केली आहे। त्यामध्ये मातीची चूल, चावी असलेले रंगीत पाण्याचे माठ, तवा, दही, बिर्याणीसह इतर वापराची भांडी, कढई, चहाचा कप, झाडे लावण्याच्या कुंड्या, तुळशी कट्टा, थंड पाणी राहण्यासाठी पाण्याची बाटली, लग्नासाठी रुखवतातील वस्तू, विविध नक्षीकामाने सजवलेल्या पणत्या, धुपारत्या अशा हर एक प्रकारच्या वस्तूंची त्यांनी निर्मिती सुरू केली आहे, ज्यांच्या किमती देखील त्यांनी अत्यल्प ठेवल्यात। त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या मातीच्या भांड्यांची लोकप्रियता वाढत असून मागणी देखील वाढत आहे। आपणही कधी कोवाड परिसरात आलात तर नक्कीच किणी येथे गोपाळ कुंभार यांच्या गृहोद्योगाला आवर्जून भेट द्या आणि जुनं तेच सोनं याची अनुभूती घ्या। आर न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर, चंदगड।